तर सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट देखील फोनद्वारे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। शिरसाटजी, पुन्हा एकदा जरांगेंनी आंदोलनाची हाक दिलेली आहे, निर्वाणीचा इशारा दिलेला आहे। प्रसाद लाड त्यांना भेटून गेलेले होते, मात्र काही तोडगा निघत नाहीये। सरकार अजूनही आमच्या मागण्या मान्य करत नाहीयेत असं जरांगेंचं म्हणणं आहे। काय करणार आहात तुम्ही आता एक सामाजिक न्याय मंत्री म्हणून, सरकार म्हणून कसे प्रयत्न करणार आहात तुम्ही? नाही, सरकार म्हणून आम्ही निश्चितच त्याच्यावर काही तोडगा काढण्याचा प्रयत्न करतायत। त्यासाठी जी काही नेमलेली उपसमिती आहे ते काय करतात हे पाहणं महत्त्वाचं ठरेल। मुख्यमंत्र्यांचं स्वतः या सर्व प्रकरणावर लक्ष आहे। जरांगेंनी उपोषण करणं, उन्हातान्हात बसणं हे क्लेशदायकच आहे। ह्याचा त्रास निश्चितच त्यांनाही होतो, परंतु यावर निश्चित तोडगा काढण्यासाठी गेल्या आठवड्यामध्ये मला वाटतं लाड गेले होते, प्रसाद लाड गेले होते। आता आज त्यांनी प्रेस घेऊन जे काय आज घोषणा केलेली आहे या संदर्भात सरकारने गांभीर्याने घेतलं असावं आणि सरकार निश्चितच याच्यावर आपली भूमिका ही योग्य प्रतिनिधी मार्फत जाहीर करेल। मात्र जरांगे तेच म्हणतात की सरकारला वेळ दिला, आम्ही 10 महिने वेळ दिला आणि आता आम्ही निर्वाणीचा इशारा यासाठी देतोय की सरकार आमच्या मागण्यांना काही त्याच्यावर तोडगाच काढत नाही। 10 महिन्यांपेक्षा जास्त वेळ देऊनही जर तोडगा निघत नसेल तर मला आता हे आंदोलन करण्याशिवाय गत्यंतर नाही, अशी जरांगेंची भूमिका आहे। त्यांची भूमिका आहे, त्यांच्या पद्धतीने किंवा त्यांनी मांडलेली भूमिका त्यांच्या दृष्टिकोनातून योग्य आहे, परंतु सरकारने निश्चित त्याच्यात 2 पावलं पुढे गेलेलीच आहे। नाही गेली असं म्हणता येणार नाही, सरकार निश्चित 2 पावलं पुढे गेलेली आहे। परंतु आता या पुन्हा त्यांनी जे काही इशारा दिला आहे त्याच्यानंतरच घडामोडी हे सरकार गांभीर्याने घेत आहे। म्हणून यावर आता विखे पाटील असतील किंवा उपसमितीचे असतील हे यावर त्यांनी आता उत्तर देणं गरजेचं आहे की त्याच्यासाठी ते भेट घेण्याची सुद्धा शक्यता नाकारता येत नाही। पण शिवसेना म्हणून, एक पक्ष म्हणून तुमची काय भूमिका आहे नेमकी या सगळ्या प्रकरणी? नाही, आम्ही सर्वजण एक सामूहिक जेव्हा महायुतीमध्ये काम करतो त्या टायमाला आमची सगळ्याची एक सामूहिक भूमिका असली पाहिजे। प्रत्येकाची वेगवेगळी भूमिका असून चालत नाही, कारण की हा विषय हा एकाचा नाही, तर हा सर्व युती सरकारने यावर निर्णय घ्यायचा आहे। म्हणून आमची भूमिका वेगळी, त्यांची भूमिका वेगळी, त्यांची भूमिका वेगळी असं करून चालणार नाही। म्हणून सरकारचा निर्णय हा सर्व महायुतीचा सर्वांचाच घटक पक्षाचा निर्णय असतो। शिरसाटजी, धन्यवाद तुम्ही आमच्याशी बातचीत केल्याबद्दल, तुमचं मत व्यक्त केल्याबद्दल। तर हे होते सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट। सरकार म्हणून एकत्रितपणे आम्ही तोडगा काढला पाहिजे, एकत्रित आमची भूमिका असली पाहिजे असं संजय शिरसाट यांचं म्हणणं आहे। सरकार सगळ्या घडामोडी गांभीर्यानं घेते असं देखील त्यांनी म्हटलेलं आहे। सरकार म्हणून आम्ही तोडगा काढण्याचा प्रयत्न करतोय, आम्ही 2 पावलं पुढे गेलेलो आहोत असं देखील शिरसाट यांनी म्हटलेलं आहे।